चोराडे गावच्या हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास पुण्याहून बंगलोरला पाणी बॉक्सचे पुट्टे घेऊन जाणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीचे 1216 हे वाहन कादर मजीद मोमीन राहणार भुईंज यांचे नावे असलेले वाहन क्रमांक MH11DD 6871 ला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली। या वाहनाचे चालक सूर्यकांत यादव राहणार भुईंज हे सुदैवाने बचावले असून आगीच्या झळा बसल्याने थोडीफार इजा झाल्याचे दिसून आले आहे। घटनेची माहिती मिळताच चोराडे येथील युवा नेते सुहास पिसाळ, संदीप पिसाळ, सुरेश पवार, उमेश पवार, भास्कर जाधव, सावकार पाटील, नाथा पाटोळे, सावकार मदने, जगू चव्हाण, रवींद्र पिसाळ फौजी यांसह अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी सुरेश पवार यांच्या शेतातून पाईपलाईन करून पाणी आणले होते। यावेळी पोलीस प्रशासनाचे राहुल सरतापे यांनीही घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले। त्यानंतर 9 वाजताच्या सुमारास ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूज कारखान्याचे अग्निशमक दलाच्या टँकरने पाणी मारून आग विझवण्यात आलेली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।